आपलं विटा, देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध। चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध। प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन। श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा। प्रोप्रायटर प्रमोद पाटील। संपर्क 98 903 13778। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आमदार अनिल भाऊ बाबर यांचा 74वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। आमदार अनिल भाऊंनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली। टेंबूमुळे ते जनतेच्या हृदयात बसले। ते कृषी प्रदर्शनातील गर्दीवरून दिसून आले। आमदार अनिल भाऊंनी मतदारसंघाच्या हितासाठी अनेक धाडसी व राजकीय जीवन पणाला लावणारे निर्णय घेतले। त्यातलाच एक निर्णय म्हणजे शिंदे गटात प्रवेश। शिवसेनेत असताना ज्येष्ठत्व व अनुभवाच्या जोरावर उद्धव ठाकरे त्यांना मंत्रिपद देतील अशी तमाम मतदारसंघाची इच्छा होती, पण ती हुकली। उद्धव ठाकरे यांनी त्यांना योग्य न्याय दिला नसल्याची खंत प्रत्येकाच्या मनात होती। पण शिंदे गटात प्रवेश केल्यावर तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना मंत्रिपद देतील अशी परिस्थिती असताना मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने तमाम मतदारसंघाची इच्छा अपुरीच राहिली। पण आता 74व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष उपस्थिती तर लावलीच, पण यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होतानाचे पहिले नाव आमदार अनिल भाऊंची असणार असे त्यांनी सांगितल्याने पुन्हा एकदा मतदारसंघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। मंत्री उदय सामंत यांनी आटपाडीला MIDCची तांत्रिक मंजुरी दिली आणि पुन्हा एकदा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अनिल भाऊंनाच ताकद द्या अशी साथ घातली। आमदार अनिल भाऊ मात्र वारंवार मला मंत्रिपद मिळो अथवा न मिळो, पण मी मतदारसंघातील जनतेच्या मनातील मंत्री आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करीत राहणार असे म्हणत आहेत। त्यामुळे वाढदिवसानिमित्त आलेल्या मंत्री महोदयांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावेळी पहिले नाव आमदार अनिल भाऊंचेच असणार असे म्हटल्याने बाबर गटात प्रचंड उत्साह पसरलेला पाहायला मिळाला। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। आज अनिल भाऊंचा वाढदिवस आहे। आपण कार्यक्रमाला आला आहात। आता आपण भाषणात उल्लेख केला की थोड्या दिवसात योग्य त्या पद्धतीनं भाऊंचा सन्मान केला जाईल। मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनिल बाबर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे का? हा आग्रह आमचा सर्वच सहकाऱ्यांचा आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे। ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्याच्यामध्ये इतर नावं काय असतील मला माहिती नाही, परंतु अनिल भाऊंचं नाव निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मान्यता देतील याची आम्हाला सर्वांनाच खात्री आहे। कारण आमच्यातल्या सर्वातले ज्येष्ठ आमदार आहेत, सगळ्यात जास्त त्याग त्यांनी केलेला आहे। आणि सौभाग्यवती वहिनीसाहेब ज्यावेळेला आजारी होत्या त्यावेळेलासुद्धा वहिनीसाहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं की माझ्या आजारपणापेक्षा तुमचं हे कार्य महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जो काही त्याग त्यांनी पक्षासाठी केलेला आहे मला वाटतं त्यांचा योग्य तो आदर झाला विषय असा आहे की सत्तारांची ज्या पद्धतीची वक्तव्य अलीकडची 5-6 आहेत तितके वाचाळवीरती असताना ते मंत्री होतात, मात्र अनिल भाऊ सारखा मंत्री होत नाही, ह्याच्यावर मी काही कॉमेंट करू शकणार नाही, परंतु अनिल भाऊंच्या बद्दल मात्र निश्चितपणे मी बोलू शकेन। आमची भावना आहे माननीय अनिल बाबर साहेब आमच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये आहेत, परंतु हा अंतिम निर्णय माननीय शिंदे साहेबांचा आहे, फडणवीस साहेबांचा आणि माननीय दादांचा आहे। परंतु भाऊंचा एक सहकारी म्हणून आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीनं जेव्हा विस्तार होईल तेव्हा पहिला प्राधान्य हे माननीय अनिल बाबर साहेबांचं असलं पाहिजे। याच्यासाठी शिंदे साहेबांकडे आम्ही सगळे आग्रह धरू। 2002ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10/12 पत्रामध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडं लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली।
2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार. आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय.